नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण जे लास्ट 2 दिवसामध्ये कॅन्सर आणि एड्स वरती जे काही असाइनमेंट्स गुगल लिंक वरती भरून घेतले किंवा सॉल्व्ह करून घेतले, तर त्यामध्ये जे काही प्रॉब्लेम्स तुम्हाला आलेले आहेत किंवा डाऊट्स तुम्हाला आलेले आहेत, जे तुम्ही मला व्हॉट्सअपवरती पाठवलेत, तर हे डाऊट एकत्र करून आज आपण त्याचं डिस्कशन करत आहोत. तर ह्या डाऊट्समध्ये तसं मोस्टली तुम्ही तेच डाऊट्स टाकलेले आहेत जे आपल्या टीचिंगमध्ये आलेले नाही. ठीक आहे. तर यामध्ये सर्वात पहिलं जो क्वेश्चन डाऊटमध्ये विचारलेला होता, तर तो होता क्वेश्चन नंबर 5. आता हा जो क्वेश्चन नंबर 5 आहे, व्हॉट इज दिस? In 1986, International Committee on Virology named AIDS viruses as एड्स किंवा HIV शोध 1981 मध्ये लागलं. जगामध्ये 5 वर्षामध्ये जवळपास 25 मिलियन लोकांमध्ये हे वाढलं. त्यावेळी एक इंटरनॅशनल कमिटी व्हायरोलॉजीवरती बसवली गेली आणि ही जी कमिटी आहे, या कमिटीनं एड्ससाठी रिस्पॉन्सिबल असलेला जो व्हायरस आहे त्याला नाव दिलं. त्याच्यापूर्वी त्याला वेगवेगळी नावं होती, जसं ह्युमन ल्युकोसाइट व्हायरस किंवा ह्युमन टी सेल किंवा टी लिम्फोसाइट व्हायरस, असे वेगवेगळी नावं त्याला होती. परंतु नंतर एक नाव फायनलाइज केलं गेलं, दॅट इज अन HIV. हे नंतर आहेत HIV-1, HIV-2. हे स्पेसिफिक एरियामध्ये, म्हणजे खरं तर तो पॅन्डेमिक आहे, मग स्पेसिफिक एरियामध्ये तो त्याचा कोणता प्रकार येतो, कारण मी तुम्हाला याच्या आधी पण सांगितलेलं आहे की इट इज अन RNA व्हायरस. RNA व्हायरस असल्या कारणानं इट शोज द अपडेट्स. हे अपडेट किंवा मॉडिफिकेशन शो करतो आणि मॉडिफिकेशनद्वारे हा एका प्रकारामधून दुसऱ्या प्रकारामध्ये, एका टाईपमधून दुसऱ्या टाईपमध्ये हा कन्वर्ट होतो. तर इथे जो आन्सर आहे दॅट इज HIV. त्याच्यानंतर जो पुढचा एक्झाम्पल किंवा पुढचा जो प्रॉब्लेम तुम्ही मला दिलेला आहे, तर दॅट इज 13 नंबर क्वेश्चन. एड्स व्हायरस इज ट्रान्समिटेड एक्सक्लुझिव्हली थ्रू. प्रश्न असा होता, एड्स व्हायरस इज ट्रान्समिटेड एक्सक्लुझिव्हली थ्रू. इथे समजणं गरजेचं आहे, ते आस्क अस एक्सक्लुझिव्हली, हे त्याने एक्सक्लुझिव्हली विचारलं. ध्यानात ठेवा. पहा आता, म्हणजे 100% 100% यानं ट्रान्समिट होणारच, कोणत्याही प्रकारचं त्यामध्ये ऑप्शन नाही किंवा आपण त्याला म्हणूया डाऊट नाही. आणि हे कसं? मग पहिल्या नंबरला त्यांनी दिलेलं आहे अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट, सेकंड दिले ट्रान्सफ्युजन ऑफ इन्फेक्टेड ब्लड, थर्ड वन यूज ऑफ अनस्टरलाइज्ड इन्स्ट्रुमेंट्स, अँड फोर्थ वन A and B, म्हणजे अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट आणि ट्रान्सफ्युजन ऑफ इन्फेक्टेड ब्लड. तसं आपल्याला माहित आहे की ब्लड हा असा फ्लुइड आहे की ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये HIV व्हायरस प्रेझेंट असतो आणि त्याच्यामुळे आपण असं विचार करतो की ब्लड थ्रू ट्रान्समिट होईल. पण इथे दिले ट्रान्सफ्युजन ऑफ इन्फेक्टेड ब्लड, बरोबर आहे ना. परंतु सध्याला व्हेरियस टेक्निक्स अवेलेबल आहेत, त्याच्यामुळे इन्फेक्टेड ब्लड ट्रान्समिट होण्याचे चान्सेस नाही. सेकंड थिंग, यूज ऑफ अनस्टरलाइज्ड इन्स्ट्रुमेंट्स. सध्याला तुम्ही हे पण जर बघितलं, अनस्टरलाइज्ड इन्स्ट्रुमेंट, स्टरलाइज्ड इन्स्ट्रुमेंट जर वापरलं, म्हणजे आता सध्याला स्टरलाइज्ड इन्स्ट्रुमेंट वापरले जातात, पण अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट इथे आहे. कारण अजूनही एड्सच्या ट्रान्समिशनचं महत्त्वाचं कारण म्हणजे अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट. हे सेक्शुअल कॉन्टॅक्ट अनसेफ, विदाउट एनी बॅरियर, नो यूज ऑफ कंडोम और वॉट एव्हर दॅट, काही यूज न करता काय करणं आहे की या ठिकाणी सेक्शुअल कॉन्टॅक्ट येतो आणि अशा केसमध्ये 100% HIV हा ट्रान्समिट होतो एका पर्सनमधून दुसऱ्या पर्सनमधून. म्हणून याचा आन्सर जो आहे दॅट इज अन अनसेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो तुम्ही मला यामध्ये विचारलेला आहे,
क्वेश्चन नंबर 16. जो क्वेश्चन नंबर 16 आहे तो मला या ठिकाणी विचारलेला होता. एड्स इज इनक्युरेबल डिसीज बिकॉज एड्स हा इनक्युरेबल डिसीज आहे, याचं कारण काय? मला असं वाटतं की मी एड्स जो व्हायरस आहे HIV याचं एक्सप्लेनेशन देत असताना तुम्हाला तिथे क्लिअर केलं. पहिल्या नंबरला जर एड्स व्हायरस कॅन नॉट बी आयसोलेटेड, तुम्ही त्याला आयसोलेट करू शकत नाही. यू कॅन आयसोलेट इट, नो प्रॉब्लेम. एड्स व्हायरस अंडरगोज फ्रिक्वेंट म्युटेशन्स. ते पहा, एड्स व्हायरस अंडरगोज फ्रिक्वेंट म्युटेशन. यू नो दॅट एड्स इज अन RNA व्हायरस. एड्स कोणता आहे? हा RNA व्हायरस आहे किंवा HIV हा RNA व्हायरस आहे आणि RNA हा अनस्टेबल असतो. यावरती आपण डिस्कशन केलेलं आहे. RNA हा अनस्टेबल असतो. RNA अनस्टेबल असल्या कारणानं काय होतं, त्या RNA मध्ये म्युटेशन्स कंटिन्युअसली होत असतात आणि म्हणून HIV हा काय होतो, मॉडिफाय होतो. म्हणून जर एखादं ट्रीटमेंट आपण अवेलेबल केली किंवा व्हॅक्सिन अवेलेबल केली तर तो ज्या स्पेसिफिक HIV व्हायरसवरती होतो तर त्यांना अपडेशन केलं तर त्याच्यावरती ते ट्रीटमेंट किंवा व्हॅक्सिन अवेलेबल नाही. म्हणूनच काय झाला, हा अनक्युरेबल किंवा इनक्युरेबल डिसीज झाला. सिम्पली डायग्नोसिस ऑफ एड्स इज डिफिकल्ट. तसं एड्सचं डायग्नोसिस डिफिकल्ट नाही आहे. सिम्टमॅटिक कंडिशन्समध्ये आपण डायग्नोस करू शकतो. हा ठीक आहे, इन्क्युबेशन पिरियड पूर्ण न झाल्या कारणानं आपण सुरुवातीचे काही दिवस म्हणजे 6 ते 10 वर्षापर्यंत आपण त्याला डायग्नोस करू शकत नाही. पण वी कॅन ट्रीट. आपण जर ट्रीटमेंट अवेलेबल झाली तर आपण ट्रीट करू शकतो. त्याच्यामुळे सी नंबरचं तिथे येणार नाही, बी इथे परफेक्ट त्याला आन्सर बसतो. त्याच्यानंतर पुढचं जो प्रॉब्लेम या ठिकाणी विचारलेला आहे दॅट इज अन क्वेश्चन नंबर 21. 21 क्वेश्चन नंबर. Who has launched a global program on AIDS on. आता इथं who विचार करू नका, बोलता बोलता मी तुम्हाला बोललो, but actually it is what? World Health Organization WHO has launched a global program on AIDS on. हे कधी? आता एक्सप्लेनेशनची गरज नाहीये, पण तुम्हाला माहित नव्हतं. पॅन्डेमिक 1986 मध्ये झालं म्हणून WHO ने काय केलं, फेब्रुवारी 1 फेब्रुवारी 1987 मध्ये काय केलंय की ग्लोबल प्रोग्राम ऑन एड्स इंटरनॅशनल लेवलवरती काय केलं, त्याला लॉन्च केलं आणि त्याच्याच बेसिसवरती पुढे 1 डिसेंबर हाही फायनलाइज केला गेला. कशासाठी? फॉर द पर्पज ऑफ अवेअरनेस अबाउट द HIV एड्स. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे 28. व्हेन HIV इन्फेक्ट्स न्यूरोग्लिया. ध्यानात ठेवा, न्यूरोग्लिया काय आहे? न्यूरोग्लिया आर द ग्लियल सेल्स ऑफ द ब्रेन. न्यूरोग्लिया काय आहे? ग्लियल सेल्स. आता ग्लियल कशाला म्हणतात? ग्लियल सेल्स म्हणजे आपण इथे गँग्लियॉन स्टडी केले, ग्रुप ऑफ द न्यूरॉन्स. ग्लियल सेल्स आर द सपोर्टिव्ह सेल्स फॉर द न्यूरॉन, हे आपल्याला माहित आहे. व्हेन HIV इन्फेक्ट्स न्यूरोग्लिया ऑफ ब्रेन सेल्स कॉज, म्हणजे काय करेल? इट इज कॉल्ड ॲज, जे काही डिसीज तो फॉर्म करतो त्या डिसीजला एक स्पेसिफिक नाव आहे, दॅट इज कॉल्ड ॲज HIV एन्सेफॅलोपॅथी. ध्यानात राहील, HIV एन्सेफॅलोपॅथी. एन्सेफॅलोपॅथी. एन्सेफॅलोपॅथी, एन्सेफॅलो म्हणजे ब्रेन, एन्सेफॅलोपॅथी त्याला म्हटलं जातं. आणि हे काय आहे? एन्सेफॅलोपॅथी. HIV encephalopathy means it is an infection. It is an infection which spread throughout the brain and which is responsible for decline in mental process. कशासाठी responsible आहे? Decline in mental process. मेंटल प्रोसेस मध्ये डिक्लिनेशन तो शो करतो. आता मेंटल प्रोसेस मध्ये जर डिक्लिनेशन शो करत असेल तर डिक्लाइनला आणखीन एक वर्ड आहे डिमेन्शिया, म्हणजे डिक्लाइन इन मेंटल प्रोसेस. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिमेन्शिया. याला डिमेन्शिया म्हटलं जातं आणि त्यावरून
The name is called as AIDS dementia. आता ARC तुम्हाला माहित आहे हे सिम्पटमॅटिक स्टेज आहे. स्लाइम डिसीज म्हणजेच एड्स हे तुम्ही सगळे येऊ शकता, पण एड्स म्हणजे याचा अर्थ असा नाही की इन्फेक्शन इन दी ब्रेन. याचा अर्थ असा नाही इन्फेक्शन ब्रेनमध्ये झालं तर मग आपण काय म्हणतो त्याला एड्स डिमेन्शिया. हा प्रॉब्लेम तुम्हाला इथं क्लिअर झाला असेल. नाव ध्यानात ठेवण्यासाठी HIV एन्सेफॅलोपॅथी सुद्धा ध्यानात ठेवा, म्हणजे पुढे जाऊन तुम्हाला त्याचं किंवा त्या क्वेश्चनचं त्या प्रकारच्या याचं प्रॉब्लेम राहणार नाही. त्याच्यानंतर 30 नंबरचं क्वेश्चन आहे, इन HIV व्हायरस दी ग्लायकोप्रोटीन मॉलिक्युल्स आर प्रेझेंट. मला असं वाटतं की याच्यावरती डिस्कशन सुद्धा करण्याची गरज नाही आहे. ग्लायकोप्रोटीन कुठे प्रेझेंट असतात? आपण याला GP120 आणि GP41 हे नाव दिले. कुठे असतं? ऑन आउटर कोट. इट इज ऑन. थोडं तुम्ही रिमाइंड करणं इथं गरजेचं आहे. तसं हा प्रॉब्लेम मध्ये यायला नको होतं, परंतु इथं ऑप्शन मध्ये असं दिलेलं असल्या कारणानं मे बी पॉसिबल आहे किंवा हे पॉसिबल असू शकतं की तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉब्लेम निर्माण होईल. ठीक आहे, तर काय असेल, काय आहे? ऑन आउटर कोट. जी लिपिड लेअर आहे ना त्याच्यावरती ग्लायकोप्रोटीन्स प्रेझेंट असतात, म्हणून ऑन आउटर लेअर काय याचा आन्सर येईल. त्याच्यानंतर एड्स या टॉपिक मध्ये पुढे 38 नंबरचं क्वेश्चन तुम्ही मला डाउट्स मध्ये दिलेला आहे. क्वेश्चन नंबर 38. लो कॉन्सन्ट्रेशन ऑफ HIV इज फाउंड इन पार्ट ऑफ इन्फेक्टेड बॉडी. आता इथं पार्ट ऑफ इन्फेक्टेड बॉडी म्हटली, तुमच्यासमोर ब्लड आहे, सलाइवा आहे, सिमेन आहे, किंवा बोथ A and C आहे, म्हणजे ब्लड आणि सिमेन. पण त्याने काय म्हटलं? लो कॉन्सन्ट्रेशन. ब्लड आणि सिमेन एक्सक्लुझिव्हली रिस्पॉन्सिबल आहे ट्रान्समिशन पर्पजेस साठी. ठीक आहे, परंतु मी तुम्हाला याआधी पण सांगितलं किसिंग इज नॉट रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्समिशन ऑफ द HIV. पॉसिबल कधी आहे? जेव्हा अबाउट 1 to 2 लिटर सलाइवा विल एक्सचेंज इन बोथ पर्सन्स. दोघांमध्ये इतक्या प्रमाणावर सलाइवा एक्सचेंज झालं तर पॉसिबल आहे. याचं कारण असं आहे की 95 to 99% धरा ठेवा, 95 to 99% जे सलाइवा सॅम्पल्स आहेत, जे सलाइवा सॅम्पल्स आहेत हे डू नॉट कंटेन अन इन्फेक्शन. ते काय करतं? इन्फेक्शन, नो इन्फेक्शन, हे इन्फेक्शन कंटेन करत नाही. त्याच्यामुळे सर्वात कमी प्रमाणामध्ये याच्यावरून आपल्याला कळतो की सलाइवा हॅव्हिंग लोवेस्ट कॉन्सन्ट्रेशन ऑफ HIV. हेज आन्सर इज B. So these are all doubts about the AIDS point. आपण पुढे जाऊया. In cancer topic, question number 3 is an doubt. Cancer cells are. The cancer cells are. Option A होता more adhesive than normal cells. Option B होता less adhesive than normal cell. त्यानंतर ऑप्शन सी होता शो मोर डिफरन्सिएशन दॅन नॉर्मल सेल, आणि ऑप्शन डी आहे लेस अडेसिव्ह अँड डू नॉट अंडरगो डिफरन्सिएशन. मग आता या ठिकाणी कॅन्सर सेलचं हे आपण त्याला म्हणूया की एक प्रकारे प्रॉपर्टी विचारलेली आहे. कॅन्सर सेलची या ठिकाणी काय केली? तुम्हाला प्रॉपर्टी विचारलेली आहे. तुम्हाला एक प्रॉपर्टी माहित आहे की कॅन्सर सेल जे आहेत किंवा ट्युमर जे आहे दे आर फॉर्म्ड बाय द रॅपिड डिव्हिजन, म्हणजे अनकंट्रोल्ड डिव्हिजन ऑफ द सेल. आता अनकंट्रोल म्हणजे काय? की तो सेल एक मास तयार करतोय, मास तयार केल्यानंतर त्या मास मध्ये कोणत्याही प्रकारचं कंट्रोल राहत नाही, लिमिटेशन्स नाही, आणि अनऑर्गनाइज्ड मास मध्ये कन्वर्ट होतो. याचं कारण असं आहे की ते पुढे डिफरन्सिएशन सुद्धा शो करत नाही. आता ध्यानात ठेवा, अडेसिव्ह जर असतं मोर अडेसिव्ह दॅन नॉर्मल सेल, ऑप्शन ए समजा आपण त्याचा विचार केला तर मोर अडेसिव्ह दॅन नॉर्मल सेल असं असतं तर टिश्यू तयार झालं असतं आणि वरती कनेक्टिव्ह टिश्यूचा लेअर तयार झाला असता, मेटास्टॅसिस त्यानं शो केलं नसतं. एक झालं. दुसरं, लेस अडेसिव्ह दॅन नॉर्मल सेल आपण समजू शकतो नॉर्मल सेल पेक्षा लेस अडेसिव्ह आहे कारण प्रॉपर्टी राहिलेली नाही. सी शो मोर डिफरन्सिएशन दॅन द नॉर्मल सेल. आपण हे बघितलंय की कॅन्सर सेल तेव्हाच फॉर्म होतात जेव्हा
जे नॉर्मल सेल्स आहेत ते डिफरन्सिएशन शो करत नाही, कारण डिफरन्सिएशन शो करत असेल तर देर इज अ नॉर्मल ग्रोथ, तिथे नॉर्मल ग्रोथ आहे, पण इथं अबनॉर्मल ग्रोथ आहे. त्याच्यामुळे सी गेला. डी, मग आता डी आपण विचार केला होता की लेस अडेझिव्ह पॉसिबल आहे, मग आपण डी मध्ये घेतलंय, डी मध्ये आलेलं आहे लेस अडेझिव्ह, पुढे दिलंय अँड डू नॉट अंडरगो डिफरन्सिएशन. आपण सी मध्ये बघितलं तर डिफरन्सिएशन शो करत नाही. ठीक आहे ना, म्हणजे आता ह्या ऑप्शन मध्ये दोन्ही आले, लेस अडेझिव्ह अँड डू नॉट अंडरगो डिफरन्सिएशन, आणि म्हणून याचा जो आन्सर आहे दॅट इज अँड डी, हा आन्सर यासाठी परफेक्ट मॅच होतो. हा होणार नाही, हा होतो, परंतु हा इथे लेस अडेझिव्ह मध्ये ऍड झालेला आहे, हा होत नाही, पण याच्या वर्सेस मधलं इथं डी मध्ये प्रेझेंट आहे. ठीक आहे, सो हा झाला क्वेश्चन नंबर 3. त्याच्यानंतर पुढचा जो क्वेश्चन तुम्ही डाऊट मध्ये दिलेला आहे दॅट इज क्वेश्चन नंबर 16, म्हणजे सॉरी क्वेश्चन नंबर 16 नाही तर क्वेश्चन नंबर 9 हा दिलेला आहे डाऊट मध्ये. कार्सिनोमाज a type of cancer is, कार्सिनोमाज a type of cancer is, कार्सिनोमा माहित आहे तुम्हाला, माहित आहे, इपिथेलियल लाइनिंगचं कॅन्सर, बरोबर ना, इपिथेलियल लाइनिंग कॅन्सर आहे. मग ही लाइनिंग कुठेही असू द्या, ऑर्गनवरती असू द्या, स्किनवरती असू द्या, कुठेही असू द्या, त्याचं कॅन्सर, त्याला आपण कार्सिनोमा असं म्हणतो. आता तुम्हाला हे माहित आहे की इपिथेलियल लाइनिंग किंवा एक्सटर्नल जी काही लाइनिंग असेल, मी तुम्हाला यादी पण सांगितलेलं आहे, एक्सटर्नल जी लाइनिंग आहे ती एम्ब्रियोच्या कोणत्या लेअर पासून तयार होते. एम्ब्रियोचे 3 लेअर असतात, एम्ब्रियॉनिक, एक्टोडर्म, मेसोडर्म आणि एंडोडर्म असे 3 असतात. मग एक्सटर्नल लाइनिंग किंवा इपिथेलियल लाइनिंग कोणापासून तयार होते? इट इज फॉर्म्ड फ्रॉम द एक्टोडर्म. ते कोणापासून तयार होते? हे एक्टोडर्म पासून तयार होते, त्याचं ओरिजिनेशन आहे. म्हणून कार्सिनोमाचं ओरिजिनेशन सुद्धा काय असेल? एक्टोडर्मल इन ओरिजिन. यापेक्षा जास्त मला असं वाटतं की एक्सप्लेन करण्याची गरज नाही. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे दॅट इज क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 मध्ये विचारले सार्कोमा ए टाइप ऑफ कॅन्सर इज. आन्सर तुम्हाला देता येईल. आता तुम्हाला माहित आहे सार्कोमा इज अन, काय आहे सार्कोमा? इट इज अन टाइप ऑफ द कनेक्टिव्ह टिश्यू, कनेक्टिव्ह टिश्यू च कॅन्सर आहे, बरोबर ना. मग कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये तुमचे बोन येतात, मसल्स येतात, त्यानंतर कार्टिलेज येतं, हे सगळे टाइप्स त्याच्यामध्ये येतात, बरोबर. मग आता यामध्ये होणारा जो कॅन्सर आहे त्याला आपण सार्कोमा म्हणतो, आणि हे तिन्ही कंपोनंट कोणापासून तयार होतात? एम्ब्रियॉनिक मेसोडर्म पासून तयार होतात. आणि जर ते एम्ब्रियॉनिक मेसोडर्म पासून तयार होत असेल तर मग कॅन्सर सुद्धा काय असेल? मेसोडर्मल इन ओरिजिन असणार आहे. ठीक आहे. पुढे 11व्या नंबरचं क्वेश्चन सुद्धा विचारलेलं आहे, दॅट इज विच ऑफ द फॉलोइंग इज हेरिटेबल. खालीलपैकी कोणतं हेरिटेबल आहे? आता एप्स्टीन हा डिसीज तुम्ही ऐकलेला आहे की नाही मला माहित नाही, परंतु एप्स्टीन हा डिसीज असा आहे की जो एप्स्टीन EBV एप्स्टीन बार व्हायरस पासून तयार होतो. एप्स्टीन, इट इज बाय एप्स्टीन बार व्हायरस. इट इज ए टाइप ऑफ कॅन्सर. हा एक प्रकारचा कॅन्सर आहे. जॉन्डिस इट इज नॉट ए कॅन्सर, हे तुम्हाला माहित आहे. मग जॉन्डिस जे आहे इट इज अ डिसीज विच इज बाय अबनॉर्मल फंक्शनिंग ऑफ द लिव्हर. संबंध राहिला नाही. विच ऑफ द फॉलोइंग इज हेरिटेबल विचारलंय त्यांनी, आणि प्रश्न कॅन्सर मध्ये विचारलाय कारण इथे समजून घ्यायचं की विच ऑफ द फॉलोइंग इज हेरिटेबल कॅन्सर. जॉन्डिस गेला. पुढे आहे सी रेटिनोब्लास्टोमा, याला म्हणतात आय कॅन्सर. लिहून ठेवा वाटलंच तर, इट इज अन आय कॅन्सर. आता हा जो आय कॅन्सर असतो इट इज अन ऑटोझोमल डॉमिनंट कॅन्सर. ऑटोझोमल डॉमिनंट. ऑटोझोमल डॉमिनंट म्हटल्यानंतर तुम्हाला लगेच आठवलं असेल आपण याला क्रोमोझोमल डिसऑर्डर मध्ये बघितलेलं होतं, बऱ्यापैकी जेनेटिकल डिसऑर्डर मध्ये बघितलं तर आठवलं असेल. म्हणजे हा जर ऑटोझोमल डॉमिनंट डिसऑर्डर असेल तर याचा अर्थ तसं याच्यामध्ये पर्सेंटेज आहे 40% जे आहेत ना हे हेरिटेबल आहे, 60% हेरिटेबल नाही. रेटिनोब्लास्टोमा मध्ये 40% हेरिटेबल आहे, 60% हेरिटेबल नाही, पण तरी सुद्धा 40% आहे म्हणून आपण घेऊ शकतो. ल्युकेमिया डायरेक्टली नॉट ए हेरिटेबल डिसीज. ठीक आहे. मग इथं आन्सर काय येईल आता? दॅट इज रेटिनोब्लास्टोमा. नेक्स्ट क्वेश्चन
दॅट इज क्वेश्चन नंबर 16 हा दिलेला आहे. टेस्टवरती क्वेश्चन आहे तसं. क्वेश्चन नंबर 16, द मेथड ऑफ डिटेक्शन ऑफ सेरेविक्स कॅन्सर. द मेथड ऑफ डिटेक्शन ऑफ सेरेविक्स कॅन्सर असा हा क्वेश्चन आहे. मी तुम्हाला खरं तर कॅन्सर डायग्नोसिसमध्ये खूप जास्त डायग्नोस्टिक टेक्निक्स दिलेले नाहीत, काही स्पेसिफिक टेक्निक तुम्हाला सांगितल्या होत्या. आता तुमच्यासमोर 4 टेस्ट आहे. यापैकी मला असं वाटतं की ह्याच्या 2 आहेत ना, मी जे मार्क करतोय सी आणि डी, एलायझा आणि वेस्टर्न ब्लॉट, यांचा विचार नाही केलं तरी चालेल. तुम्हाला बऱ्यापैकी माहिती आहे एलायझा आणि वेस्टर्न ब्लॉट बोथ आर दी टेक्निक्स टू डिटेक्ट दी एड्स. दोन्हीही एड्स डिटेक्ट करणारे टेक्निक्स आहेत. मग इथं सेरेविकल कॅन्सर आहे. स्पेशली सेरेविकल कॅन्सरसाठी देर इज अन पॅप टेस्ट. ध्यानात ठेवा, स्पेशली सेरेविकल कॅन्सरसाठी ते काय आहे, पॅप टेस्ट. व्हॉट इज पॅप? पॅप टेस्टला पॅप स्मिअर टेस्ट पण म्हणतात. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज पॅप स्मिअर टेस्ट. ध्यानात ठेवा, इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ पॅप स्मिअर टेस्ट. आता पॅप स्मिअर टेस्ट मध्ये केलं काय जातं, तर सेरेविकल जो रिजन आहे ना, समजा वुमनचं हा युटेरस असेल, दिस एन युटेरस. ठीक आहे. आता हा युटेरसचं ओपनिंग या ठिकाणी आहे, कारण इथे खाली व्हाजायना आहे आणि हे ओपनिंग आहे. मी थोडं आणखीन क्लिअर करतो. पॅप स्मिअर टेस्ट आपण याला म्हणतो. हे इरेज झालं म्हणून परत एकदा बोललो. मग हा पूर्ण युटेरस झालं. आता हा युटेरसचा हा व्हजायनल एरिया, ठीक आहे, व्हजायनाकडून युटेरस मध्ये ओपनिंग हा जो पार्ट आहे ना, दिस इज कॉल्ड एज द सेरेविक्स. याला आपण काय म्हणतो, वी कॉल्ड इट सेरेविक्स. तर सेरेविकल रिजनचं काही पार्ट हा स्क्रॅप केला जातो. इट इज स्क्रॅप अवे, म्हणजे काही टिश्यूज किंवा सेल्स तिथून घेतले जातात आणि ते जे सेल्स आहेत ते नंतर अनालाइज केले जातात किंवा टेस्ट केले जातात. म्हणजे त्यांचे ॲबनॉर्मल ग्रोथ, नॉर्मल ग्रोथ होते की ॲबनॉर्मल ग्रोथ होते हे तिथं पाहिलं जातं आणि त्याद्वारे हे फायनलाइज केलं जातं की देर इज अन कॅन्सर ऑर नॉट. ठीक आहे. पण हे सेरेविक्सचं घेतलं जातं ना, म्हणून त्याला पॅप टेस्ट असं म्हटलं जातं, पॅप स्मिअर टेस्ट. आणि सेरेविकल रिजनचे सेल्स स्क्रॅप केले जातात. ठीक आहे. तर एक ए जो आहे तो स्पेशली त्यासाठी आहे. आता बीएसई हे तुमच्यासाठी नवीन आहे. आता बीएसई काय आहे, तसं काही लोकांनी ऑनलाईन चेकही केलेलं असेल बीएसई काय असेल म्हणून. तर बीएसई मीन्स व्हॉट, दॅट इज ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन. याला काय म्हणतात, इट इज अन ब्रेस्ट सेल्फ एक्झामिनेशन और एक्झामाइन. मग BSE या पद्धतीने लॉंग फॉर्म आहे आणि इट इज फॉर ब्रेस्ट कॅन्सर. ठीक आहे. बाकी एलायझा आणि वेस्टर्न ब्लॉट तुम्हाला मी सांगितलेलं आहे. सो दिस इज अबाउट द एक्सप्लेनेशन ऑफ क्वेश्चन नंबर 16. पुढे 22व्या नंबरचा प्रश्न विचारलेला आहे प्रॉब्लेम मध्ये. The most possibility of cancerous development occurs after the age of 10 to 12 bone cancer, not all. Then 10 to 20 bone cancer, 20 to 30 sarcoma, 30 to 40 not possible, but 40 to 50 old age. तसं ओल्ड एज 72 नंतर आहे. ओल्ड एज जे आहे ते 72 नंतर आहे. परंतु एज जे आहे ना, इट इज अन लिडिंग रिस्क फॅक्टर. एज जे असतं ते काय असतं, लिडिंग रिस्क फॅक्टर असतं फॉर द डेव्हलपमेंट ऑफ मेनी डिफरंट कॅन्सर्स. आणि इट इज आफ्टर 37 इयर. हे कधी असतं, आफ्टर 37 इयर्स. आणि नंतर 37 to 60 पर्यंत बऱ्यापैकी कॅन्सर्स वाढतात. परंतु आपण त्याला सायलेंट किलर आपण ज्याला म्हणतो ते अबो 63 इयर्स सुरू होतं. परंतु मोस्ट डेव्हलपमेंट किंवा मोर पॉसिबिलिटी ऑफ कॅन्सर डेव्हलपमेंट जी आहे ना, ही असेल 40 to 50 या पिरियडमध्ये. तसंही टिश्यूजचा विचार केला तर हेल्दी टिश्यूज हे 40 इयर्स पर्यंत असतात. त्याच्यानंतर टिश्यूज हेल्दी नसल्या कारणानंही छोट्याशा कार्सिनोजेनिक एजंटमुळेही लगेचच काय होऊ शकतं, टिश्यू कन्वर्ट होऊ शकतात कार्सिनोजेनिक केसेसमध्ये. ठीक आहे. त्यानंतर पुढे क्वेश्चन नंबर 28. आता हा जो क्वेश्चन नंबर 28 आहे दॅट इज ग्लिओमा. मला असं वाटतं की यावरती मी याआधी पण सांगितलं ग्लियल सेल्स. हे सेल्स कोणते आहेत, यू ऑलरेडी नो. GLI हे कशावरून आलंय, हे ग्लियल वरून आलंय.
ग्लियल सपोर्टिव्ह सेल्स ऑफ दी ब्रेन किंवा न्यूरॉन सेल्ससाठी सपोर्टिव्ह आहे. आता न्यूरॉन सेल्ससाठी सपोर्टिव्ह कुठे असतं, जेव्हा न्यूरॉन ग्रुप करतात आणि न्यूरॉन ग्रुप करतात इन ब्रेन ॲज वेल ॲज इन स्पायनल कॉर्ड. ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड, ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड बोथ आर दी पार्ट ऑफ युअर CNS. तुम्ही काय आहेत, तुमच्या सेंट्रल नर्वस सिस्टमचे पार्ट आहे. म्हणून ग्लिओमा इज द कॅन्सर ऑफ ग्लियल सेल्स ऑफ CNS. काय आहे, इट इज अ कॅन्सर ऑफ ग्लियल सेल ऑफ ट्युमर, सॉरी CNS. याला असं पण म्हणतात, इट इज अ टाइप ऑफ ट्युमर दॅट ऑकर्स इन द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. इट इज अ टाइप ऑफ ट्युमर दॅट ऑकर्स इन द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. ठीक आहे, म्हणजे याचा आन्सर काय येतं, सरळ सरळ आहे मग ग्लियल सेल्स ऑफ CNS. बाकी मस्क्युलर, लिम्फॅटिक आणि पिगमेंटचं या ठिकाणी काहीही संबंध येत नाही. त्याच्यानंतर पुढचं प्रश्न विचारलेला आहे 29 नंबर लगेच विचारलेला आहे. यूज ऑफ कांगरी बाय काश्मीरीज कॉजेस विच टाइप ऑफ कॅन्सर. तसं मी तुम्हाला दुसऱ्या सेकंड म्हणजे एड्स ह्या लेसनच्या वेळेस मी तुम्हाला यावरती तुमच्याबरोबर डिस्कशन मी केलं होतं. कशावरती, कांगरीवरती डिस्कशन केलं होतं. आता हे जे कांगरी आहेत हे खरं तर घेतलं कुठं जातं, त्यावरून तुम्हाला याचा आन्सर काढता येईल. कांगरीचे घेतलं जातं ना तर हे कपड्यामध्ये, मग जो तुमचा स्टमकचा पार्ट आहे ना त्या रिजनवरून कापड ओपन केलं तर तिथे ठेवला जातो, म्हणजे हात तिथपर्यंत जातं. त्याच्या कारणानं होतं काय की जो अब्डॉमिनल रिजन आहे ना तो हायर रिस्क झाला. अब्डॉमिनल रिजन जो आहे तो त्यासाठी काय झाला, हायली रिस्क रिजन झालं. कारण माउथकडे कांगरी वापरली जात नाही, लंग्स आणि पॅन्क्रियासकडे सुद्धा नाही. त्याचं रिजन खाली आहे, त्याला पकडतानाच खाली पकडलं जातं. ठीक आहे ना. आणि त्याच्यामुळेच काय आहे, होल्ड केलं जातं ना या पद्धतीने. मी तुम्हाला कॅमेऱ्यासमोर होल्ड करून दाखवते, या पद्धतीने होल्ड केलं जाते. म्हणून होतं काय की तो रिजन मोस्टली अब्डॉमिनल रिजन जो आहे तो रिस्क मध्ये येतो. म्हणून कांगरी, यूज ऑफ कांगरी ऑफ बाय काश्मीरीज कॉजेस दी abdominal skin cancer. 30 नंबरचा क्वेश्चन आहे, एक्सपेक्टेड होतो हा क्वेश्चन, डाऊट मध्ये येईलच म्हणून. हॉडकिन्स हे कधी तुम्ही ऐकलेलं पण नसेल याच्यामध्ये हॉडकिन्स काय आहे, परंतु हॉडकिन्स हे नाव आहे स्पेसिफिक, परंतु हॉडकिन्सच्या मिनिंग वरून तुम्ही याचा आन्सर काढू शकता. हॉडकिन्सचं मिनिंग असं आहे, कॅन्सर ऑफ पार्ट ऑफ इम्युन सिस्टम. हॉडकिन काय आहे, Hodgkin disease is an cancer of part of immune system. ठीक आहे. आता तुम्हीच पहा की खाली दिलेल्या चारही ऑप्शन मध्ये इम्युन सिस्टमचा पार्ट कोणता आहे. ओके, थोडं रिमाइंड करा, कोणतं येऊ शकतं, लिम्फॉइड टिश्यू. म्हणून याचा आन्सर काय आहे, कॅन्सर ऑफ लिम्फॉइड टिश्यू. ठीक आहे. त्यानंतर पुढे 32 नंबरचा क्वेश्चन इथं विचारलेला आहे. नाव 32, विच ऑफ द फॉलोइंग इज ऑन्कोव्हायरस. खालीलपैकी कोणतं ऑन्कोव्हायरस आहे. मला असं वाटतं की मी ऑन्कोव्हायरसचे एक्झाम्पल्स तुम्हाला यादी दिलेले नाही आहेत. ऑन्को सी ऑन्क वगैरे बोललेलं आहे, म्हणजे ते सेल्युलर असेल किंवा जेनेटिकल असेल, वाटेवर काय असेल ते मी तुम्हाला त्यावेळेस बोललो होतो, परंतु ऑन्कोव्हायरसचे एक्झाम्पल दिलेले नाही आहेत. मग ऑन्कोव्हायरसचे एक्झाम्पल वाटलं सर एक वही घ्या, नोटबुक, आणि तिथं लिहा. त्यामध्ये एक आहे एप्स्टीन बार व्हायरस, EBV, एप्स्टीन बार व्हायरस, मी मागे पण तुम्हाला सांगितलं. त्यानंतर ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, इट इज ऑल्सो अन ऑन्कोव्हायरस, म्हणजे व्हायरस विच इज रिस्पॉन्सिबल फॉर कॅन्सर. त्यानंतर हिपॅटायटिस B आणि हिपॅटायटिस C व्हायरस, HBV और HCV करा, HBV अँड HCV. त्यानंतर HTLV ह्युमन टी लिम्फोसाइट व्हायरस म्हणजे HIV. आणि त्यानंतर HHV दॅट इज ह्युमन हर्प्स व्हायरस. बरोबर लिहून ठेवा, ह्युमन हर्प्स व्हायरस. ठीक आहे. मला असं वाटतं की आता याच्यामध्ये तुमचं पहिलं ऑप्शन HBV C ऑप्शन मध्ये आलाय. त्यानंतर मी दुसरा एक एक्झाम्पल तुम्हाला दिलाय, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, वाटतं B ऑप्शन मध्ये आलाय. 5th नंबरचं एक्झाम्पल तुम्हाला दिलंय ह्युमन हर्ब्स व्हायरस, आणि A ऑप्शन मध्ये हर्ब्स मायलॅक्स व्हायरस आलेला आहे. मग याचा आन्सर शेवटी काय असेल, ऑल ऑफ दीज. ठीक आहे. म्हणजे हे जर तुमच्या ध्यानात राहिलेत ना एक्झाम्पल्स, त्याच्यामुळे काय होईल की नंतर कधीही एक्झाम्पल बदलून प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर
क्वेश्चन नंबर 36. कॅन्क्रम. कॅन्क्रम लॅटिन आहे. कॅन्क्रम हे लॅटिन आहे. सरळ सरळ सांगतो, कॅन्क्रम लॅटिन वर्ड अँड यूज फॉर द क्रॅब, नॉट द कॅन्सर. कारण ठेवा, कॅन्क्रम हे कॅन्सरसाठी वापरलं जात नाही. आपण आन्सर सिलेक्ट करताना डायरेक्ट कॅन्सर सिलेक्ट करणार, पण नाही. कॅन्क्रम म्हणजे काय? क्रॅब. आणि क्रॅब पासून कॅन्सर हा वर्ड अस्तित्वात आलेला आहे. मग याचा आन्सर काय येईल 36 नंबरला? आन्सर इज सी. ओके. त्यानंतर 38 नंबरचा प्रश्न आहे. आता हा जो 38 नंबरचा प्रश्न आहे, दी ॲबिलिटी ऑफ कॅन्सरस सेल्स टू फॉर्म न्यू ब्लड व्हेसल इज कॉल्ड. तसं नवीन ब्लड व्हेसल तयार होण्याच्या प्रोसेसला अँजिओजेनेसिस म्हणतात. ध्यानात ठेवा, फक्त न्यू ब्लड व्हेसलसाठी बोलतोय मी. न्यू ब्लड व्हेसल तयार होण्याच्या प्रोसेसला काय म्हणतात? अँजिओजेनेसिस. मग ते कसे तयार होऊ द्या, मग ते कॅन्सरस सेलला तयार होऊ द्या किंवा काय डायरेक्ट नॉर्मली इंटरनल फंक्शन तयार होऊ द्या, परंतु अँजिओजेनेसिस. मग ते अँजिओजेनेसिस असेल तर मग कॅन्सरस सेल आहेत ना, मग कॅन्सरस सेल अँजिओजेनिक. द ॲबिलिटी ऑफ कॅन्सरस सेल टू फॉर्म न्यू ब्लड व्हेसल इज कॉल्ड अँजिओजेनिक सेल्स. अशा सेल्सला आपण काय म्हणतो? अँजिओजेनिक. आता अँजिओलॉजी इट इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी विच डील्स विथ द स्टडी ऑफ द ब्लड व्हेसल्स. ठीक आहे, डेफिनेशन आहे. त्याच्यामुळे वरती दिलेल्या स्टेटमेंटला ते मॅच होत नाही. अँजिओप्लास्टिक. अँजिओप्लास्टिक म्हणजे काय? तर इट इज अ branch of medical sciences which deals with the diagnosis of any blockage in the blood vessels. Angioplastic. ओके. आणि हायपरप्लास्टिक हा जो कन्सेप्ट आहे ना, इट इज रिलेटेड विथ, हा रिलेटेड आहे ब्लड व्हेसल्सच्या, पण ब्लड व्हेसलवरती ब्लड व्हेसल तयार होणे असं आहे, बट नॉट बाय द कॅन्सरस सेल. अँजिओजेनेसिस असं याचा आन्सर काय क्लिअर होईल. आणि एक शेवटचा क्वेश्चन विचारलेला आहे मला, दॅट इज 39 नंबरचा क्वेश्चन. इन इंडिया कॅन्सर ऑफ हार्ड पॅलेट इज प्रिव्हेंटेड और इज प्रिव्हॅलंट इन. कॅन्सर ऑफ हार्ड पॅलेट इज प्रिव्हॅलंट इन. हार्ड पॅलेट कोणता आहे माहिती तुम्हाला? माउथचं रूफ, बरोबर ना? माउथचं रूफ जो आहे तो हार्ड पॅलेट आहे, त्या ठिकाणी बोन. मग त्या ठिकाणी होणारा कॅन्सर, कधी कधी हेड रिजनचं कॅन्सरही याला संबोधलं जातं. इट इज अ टाइप ऑफ हेड अँड नेक कॅन्सर असं पण म्हटलं जातं. मग जो बोनी पार्ट असेल ना, माउथचं रूफ, तर त्या ठिकाणी होणारा कॅन्सर याला आपण हार्ड पॅलेट. मोस्टली विशाखापट्टणम साऊथ रिजन मध्ये जास्त प्रमाणामध्ये पाहिलं जातं. आता चारही ऑप्शन मध्ये साऊथ एरिया फक्त एपी कन्सिडर केलं जाईल, आंध्र प्रदेश. बाकी एमपी, यूपी, बिहार तुम्हाला माहित आहे, नॉट साऊथ. आणि 40 नंबरचा क्वेश्चन आहे लास्ट. एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ बिअर लीड्स टू. आता तसं आपण म्हटलं अल्कोहोल कन्झम्पशन तर लिव्हर कॅन्सर, पण एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ द बिअर लीड्स टू द रेक्टल कॅन्सर. ध्यानात ठेवा, इट विल बी लीड्स टू दी रेक्टल कॅन्सर. आहे तुमच्या डायजेस्टिव्ह सिस्टमशीच रिलेटेड, परंतु बिअरशी स्पेसिफिकली आपण काय घेणार? रेक्टल कॅन्सर. ओके. सो दिस इज ऑल अबाउट द डाउट विच यू हॅड बीन सेंड मी ऑन माय अकाउंट. या व्यतिरिक्त जर काही प्रॉब्लेम्स राहिले असतील, 4 दिवस तुमच्याकडे होते, म्हणजे एकासाठी 2 दिवस, एकासाठी 2 दिवस, असे 4 दिवस तुमच्याकडे होते. आणि मी सगळे कलेक्ट केल्यानंतर मग हा डाऊट सेशन मी या ठिकाणी घेतलेला आहे. याही व्यतिरिक्त जर कोणाचा बाकी असेल तर मग ते मला सेपरेटली व्हॉट्सअप अकाउंटवरती पाठवू शकता. मी त्या ठिकाणी तुमचे डाऊट्स क्लिअर करून देईल. आता यानंतरचं शेवटचं जी लिंक आहे मी तुम्हाला आजच सेंड करणार आहे, दॅट इज अडल्सन्स. याची मी लिंक तुम्हाला सेंड करेल. आणि अडल्सन्सशी रिलेटेड जे काही MCQs आहेत ते तुम्हाला त्या लिंकमध्ये काय करायचे? सॉल्व्ह करून पाठवायचे आहेत. या व्यतिरिक्त लास्टली तुम्हाला जो शीट प्रोव्हाइड केलेला आहे त्या शीटमध्ये DPPs आहेत. आपण लास्टली 4 DPP बघितल्या होत्या, तिथून पुढचे जे 3 DPPs आहेत ते बाकी आहेत. मग ते राहिलेले DPPs पूर्ण करायचे, त्याच्या खाली दिलेले सगळे MCQs पूर्ण करायचे आहेत. आणि त्यानंतर जे काही डाऊट्स येतील मला कलेक्टिव्हली पाठवायचे आहेत. मी पुढचे 3 दिवस, म्हणजे ऍक्च्युली 3 दिवस तुम्हाला देणे म्हणजे ते खूप झालेत, 3 दिवस खूप झालेत, पण या 3 दिवसामध्ये माझ्या बाकीच्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला येणार आहेत. म्हणजे जसं 2 चॅप्टर आपले रिव्हिजनचे बाकी होते, तर त्याचे मी काही तुम्हाला रिव्हिजनचे व्हिडिओज आणि शॉर्ट नोट्स पाठवणार आहे. तुम्ही चांगल्या पद्धतीने पाहून घ्या. आणि ते पाहता तुम्हाला काय करायचं आहे? हे सॉल्व्ह करायचे आहे. आणि अजून एक लेक्चर तुम्हाला अपलोड होणं बाकी आहे, म्हणजे बायोमेडिकल टेक्निक्स याचं एक लेक्चर तुम्हाला येणार आहे.
ते पूर्ण झाल्यानंतर हा चॅप्टर ही पूर्ण होऊन जाईल. परंतु त्याच्याशी रिलेटेड आतापर्यंत एमसीक्यू जास्त प्रमाणामध्ये विचारलेली नाही आहेत, पण तरी सुद्धा आपण ते घेणार आहोतच. ठीक आहे, म्हणजे सगळे एमसीक्यू सॉल्व्ह करा, असलेले सगळे डाऊट्स मला तुम्हाला काय करायचे आहेत, पाठवायची आहेत. आणि त्यानंतर मग तसं 22 तारखेला तुमची टेस्ट होणार आहे. आता टेस्ट झाल्यानंतर लगेचच आपण काय करणार आहोत, ह्युमन हेल्थ अँड डिसीजेसची चॅप्टर टेस्ट सेपरेटली आपण घेणार आहोत. तर ही सूचना तुम्ही लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे, म्हणजे 22 तारखेला ही टेस्ट होईल. चॅप्टर टेस्ट आपली 24 तारखेला लगेचच होईल. 24 तारखेला ह्युमन हेल्थ अँड डिसीजेसची चॅप्टर टेस्ट आपली होईल. हे तुम्ही लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, सूचना तुम्हाला कळलेली असेलच. या ठिकाणी मी थांबतो. धन्यवाद.